नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बऱ्याच ठिकाणी बाप्पाच्या प्रसादासाठी तळणीचे मोदक केले जातात. तर आपण आज हेच तळणीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत आणि त्यासाठीचं योग्य प्रमाण देखील दिलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लगेचच रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात अगोदर इथे आपण सारण्यासाठी खोबरं भाजून घेणार आहोत. तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही घरचं सुकं खोबरं देखील बारीक किसून वापरू शकता. तर आपण आता ते हलकंसं परतून घेणार आहोत. यात मी कुठलंही तूप किंवा तेल असं घातलेलं नाही आहे. आपल्याला ते ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे अगदी 2 मिनिटभर. त्यापेक्षा जास्त आपल्याला ते भाजून घ्यायचं नाही आहे. थोडंसं भाजून घेतल्याने त्यातला खरपूसपणा आणखीन वाढतो, म्हणून आपण अगदी 2 मिनिटं ते भाजून घेणार आहोत. आणि आत्ता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण गॅस बंद करून त्याला थंड होऊन देऊयात. आता मोदकाच्या पारीसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे मी गव्हाचं पीठ किंवा बारीक रवा असं काहीही घालणार नाही आहे. फक्त 1 वाटी मैद्यामध्ये आपले मध्यम आकाराचे 21 मोदक तयार होतात. यात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 2 लहान चमचे तुपाचं मोहन देऊन घेणार आहोत. तूप गरम करून मोहन देण्याची काही आवश्यकता नाही. जे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं तूप असेल त्याने आपण मोहन देऊ शकतो. दिलेलं मोहन मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मैदा अगदी छान तुपात चोळून घ्यायचा आहे. त्याने मोदक अगदी छान खुसखुशीत बिस्किटासारखे टेस्टी होतात. तर इथे आपण सगळं मैद्याला छान तूप असं लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यात अगदी थोडं थोडं पाणी घालून मैदा हा मळून घेणार आहोत. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत मैदा मळून घ्यायचा आहे. हलकासा तो चपातीच्या कणकेपेक्षा घट्ट मळायचा आहे, कारण खूप जर तो पातळ झाला तर त्याला हवा तसा आकार देता येत नाही. तर चपातीची कणिक आपण जशी मळतो त्यापेक्षा हलकंसं याचं कणिक हे घट्टसर मळलं गेलं पाहिजे. तर आता पारीसाठीचं मैद्याचं कणिक मळून झालेलं आहे आणि आपण त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून त्याची वरची बाजूही कोरडी पडू नये. आणि तेल लावून देखील हलकंसं त्याला मळून घ्यायचं आहे. आणि आता याला 15 मिनिटांसाठी झाकून देऊयात, जेणेकरून ते छान असं मुरलं जाईल आणि सेट होईल. इथे डेसिकेटेड कोकोनट जे आपण ड्राय रोस्ट करून घेतलं होतं ते देखील छान थंड झालेलं आहे. आणि आता आपण त्यात घालणार आहोत पिठी साखर. तर आपण आता यात अर्धी वाटी पिठी साखर घालून घेणार आहोत. 1 वाटी खोबऱ्याचा किस असेल तर त्यासाठी अर्धी वाटी इथे पिठी साखर घातलेली आहे. आणि अगदी योग्य प्रमाणात ते मोदक गोड होतात. हे असं सगळं साहित्य कोरडं घातलं ना की मग मोदक अगदी छान 7 ते 8 दिवस टिकतात आणि सारण देखील आत्ता खराब होण्याची शक्यता नसते. यात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे कापही घालू शकतात, खसखस घालू शकतात, पण मी इथे सारण अगदी साधं असं ठेवलेलं आहे. आणि आता कणिक देखील मोदकाच्या पारीसाठीची छान अशी मुरली गेलेली आहे. तर आपण बघूयात. आणि आता हलकंसं हिला मळून घेणार आहोत. कणिक देखील मळून अगदी छान एकसारखी झालेली आहे. आता आपण कणकेचे लहान लहान आकाराचे गोळे करून घेणार आहोत. याच वेळेस 21 गोळे आपण मोजून करून घेतले ना तर एकाच आकाराचे छान असे मोदक तयार होतात. आता आपण याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया. तर इथे मी कणकेचा 1 गोळा घेतलेला आहे. आणि आता आपण मोदकासाठीची पारी लाटून घेणार आहोत. आपण पुरी लाटतो ना त्यापेक्षाही पातळ लाटायचं आहे. पुरी इतकं त्याला जाड ठेवायचं नाही आहे. तर छान पातळसर छोटीशी पुरी आपण इथे लाटून घेऊयात. आणि त्याला हाताची आपण असं ओंजळ करूयात. बोटांचा खुलगड भागावर ती पारी ठेवणार आहोत. आणि त्यावर आता आपण सारण भरून घेणार आहोत. सारण खूप जास्त देखील भरायचं नाही आहे आणि खूप कमी देखील भरायचं नाही. अंदाजानुसार तुम्ही बघू शकता याप्रमाणे सारण हे भरून घ्यायचं आहे. आणि आता आपण पारीला अगदी 2 ते 3 कळ्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मोदक हाताळायला सोपा होईल. अगदी 3 इथे कळ्या केल्यानंतर आपण पोटली वाळतो ना त्याप्रमाणे मोदकासाठीची इथे पोटली अशी ही वाळून घेणार आहोत. खूप त्याला कळ्या करण्याची गरज नाही आहे. पारीला जो पोटलीचा आपण शेप दिलेला आहे त्याप्रमाणे सगळे काठ एकवटून हळूहळू मोदक वर उचलत न्यायचं आहे. आणि त्याचं तोंड अगदी मोदकाचं घट्ट बंद करायचं आहे, जेणेकरून सारण हे बाहेर निघायला नको. आणि मोदकाच्या वरचा जो जास्त कणकेचा भाग असतो, जर कणिक त्या ठिकाणी जास्त असेल तर ते आपण हलकंच थोडंसं असं काढून घेणार आहोत, जेणेकरून वरचा भाग खूप असा
गोंड्यासारखा जाड दिसणार नाही, तर आपल्याला अगदी नाजूकसा वर असा मोदक दिसायला हवा आहे. तर आपण थोडंसं इथलं पीठ जास्तीचं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण त्याला खूप कळ्या केलेल्या नाही आहेत, अगदी आपण पोटली वाळतो त्याप्रमाणे त्याला करून घेतलेला आहे. तरी मोदक किती सुंदर दिसतो आहे, छान असा दिसतो आहे आणि त्याला हलकंसं खालून आपण गोलाकार हे देऊन घेणार आहोत. तर इथे मी खूप छोटे छोटे असे मोदक करून घेतलेले आहेत. तुम्ही हवंच तर मोदकाचा आकार थोडा मोठा करून घेऊ शकता. आता आपण पुन्हा एक मोदक करून बघणार आहोत. तर आपण त्यासाठीही छानशी पारीही लाटून घेणार आहोत आणि आता पारी लाटून झालेली आहे. त्याला खोलगट असे बोट करून आपण त्यावर पारी ठेवून घेणार आहोत आणि सारण भरून घेणार आहोत. हे सारण कोरडं असतं, भुसभुशीत असतं, त्यामुळे थोडंसं ते वरायला किंवा मोदक वळण्यासाठी थोडं जड जातं, पण सवय झाली की अगदीच काही कठीण नाही. तर तुम्ही बघू शकता इथे आपण कळ्या अजिबात केलेल्या नाही आहेत. फक्त आपण पुरचुंडीचा शेप देतो ना, अगदी पोटलीचा शेप देतो त्याप्रमाणे आपण सगळं काठ एकवटून हलके हलके ते काठ वर उचलत नेऊन मोदकाला अगदी छानसा आकार देऊयात. तुम्ही बघू शकता अगदी सुरेख जमतो मोदक आणि दिसायला छान असा गोंडस छोटूसा मोदक दिसतो. तर आता आपला दुसरा मोदकही इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसतोय ना. अगदी नवशिकेही इझिली हे मोदक बनवू शकतात, अजिबात त्याला कळ्या करण्याची आवश्यकता नाही आहे. मोदकातला सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक, अगदी कुणीही सहज हे करू शकतात. आता आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत आणि ते सगळे मोदक छान असे तयार करून झालेले आहेत. बरोबर 21 मोदक एकाच आकाराचे हे तयार झालेले आहेत. आता आपण त्याला तळून घेऊयात. तेल हे खूप जास्त गरम करायचं नाही आहे, अगदी मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलाचं टेम्परेचर योग्य आहे की नाही ते बघण्यासाठी आपण सुरुवातीला फक्त एकच मोदक हा तेलात तळून बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला मोदकही तेलात फुटत तर नाही ना याचा अंदाजही येईल आणि तेलाचं टेम्परेचरही कळेल. तर तुम्ही बघू शकता छान असे बुडबुडे मोदकावर यायला लागलेले आहेत आणि मोदक तळताना देखील गॅसची फ्लेम ही मीडियमच आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक खरपूस तळला गेलेला आहे आणि आता आपण मात्र 4 ते 5 म्हणजे तेलात बसतील तेवढे मोदक इथे घालून घेणार आहोत. गॅस अजिबात आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे, नाहीतर मग मोदक खरपूस हवे तसे तळले जाणार नाहीत आणि खूप गडद रंगाचे होतील आणि आतून मात्र ते कच्चे राहतील. तर असं करायचं नाही आहे आणि खूप जास्त वेळ मोदक तळायला लागत नाही. अगदी 4-5 मिनटात मीडियम गॅस फ्लेमवर ते अगदी सुरेख असे तळले जातात आणि व्यवस्थित चारही बाजूने अलटपलट करून मोदक हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे तळणीचे मोदक 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतात आणि खूप खरपूस लागतात खाण्यासाठी. तर नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. आपण अशाच प्रकारे सगळे मोदक इथे तळून घेणार आहोत. आता आपण हे मोदक काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी चारही बाजूने एक सारखा रंग मोदकांना आलेला आहे. खूप काही ठिकाणी खूप गडद किंवा काही ठिकाणी खूप हलकं असं ते आलेले नाही आहेत. अगदी एकसारख्या रंगावर छान असे मोदक तळले गेलेले आहेत. तर अशाच प्रकारे सर्व मोदक आपण इथे तळून घेणार आहोत. मोदकांची दुसरी बॅच देखील इथे तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेल अगदी स्वच्छ आहे. एकही मोदक इथे फुटलेला नाही आहे किंवा आतलं सारण हे बाहेर निघालेलं नाही. अगदी स्वच्छ असं तेल आहे. इथे सर्व मोदक हे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकाच आकाराचे एकाच रंगाचे असे मोदक तयार झालेले आहेत. आपण एक मोदक बघूयात. अगदी खरपूस असा दिसतोय. तुम्ही टेक्स्चरवरून बघू शकता. म्हणजे आपण दिलेलं मोहन हे अगदी मोदकासाठीचं योग्य होतं, कारण आपल्याला मोदक करतानाही जराही तूप किंवा तेल लावण्याची गरज लागली नाही. अगदी सर्व बाजूंनी मोदक एकसारखा असा तळला गेलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण हे तळणीचे मोदक करून घेतलेले आहेत. अगदी नवशिकेही पहिल्याच प्रयत्नात हे सुंदर असे मोदक तयार करू शकतात. आपण मोदकाचं सारणही अगदी बेसिक असं ठेवलेलं आहे. खूप त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले नाही आहेत. अगदी कुणालाही शक्य होईल जमेल अशा पद्धतीचं आपण सारण तयार केलेलं आहे. इथे मी लहान आकाराचे मोदक करून घेतले होते, त्यामुळे घेतलेल्या मापामध्ये 21 मोदक झाले. तुम्ही जर मोदक थोड्या मोठ्या आकाराचे करणार असाल तर तुम्हाला थोडंसं प्रमाण हे वाढवावं लागेल. आणि तुम्हाला उकडीच्या मोदकांची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. नक्कीच जाऊन बघा.
अगदी तुम्हाला व्हिडिओ आवडेल असाच आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.